नांदेडच्या मुखेडमध्ये तहसीलदारांची गाडी फोडण्यात आली। अतिवृष्टीचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी हे कृत्य केलं। अनुदान अद्यापही न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झालेला आहे। फावड्याने थेट गाडीच्या काचा फोडलेल्या आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय शेतकऱ्यांना हातात फावडा घेतलेला आणि थेट गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत। अद्यापही अनुदान मिळालेलं नाहीये, त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झालेले। अतिवृष्टीचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्याचं हे कृत्य। नांदेडच्या मुखेडमध्ये ही दृश्य तहसीलदारांची गाडी फोडलेली आहे। दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघू शकतो नांदेडमधील दृश्य, नांदेडच्या मुखेड येथील दृश्य। अद्यापही अनुदान न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झालाय आणि आता तो आक्रमक सुद्धा झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय, कारण फावड्याने थेट गाडीच्या काचा फोडलेल्या आहेत। तर तहसीलदारांची गाडी शेतकऱ्यानं फोडलेली आहे। आपल्याला माहित आहे की नांदेड जिल्ह्यातील 16 पैकी 16 तालुक्यात अतिवृष्टी झाली होती आणि त्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी राज्य शासनाने 32,000 कोटी रुपयांचं विशेष पॅकेज जाहीर केलं। दिवाळीपूर्वी ही मदत देणार असे शासनाने जाहीर केलं। त्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पैसे मिळाले देखील, परंतु यामध्ये आज एका शेतकऱ्याने जी तहसीलदारांची गाडी फोडलेली आहे त्या शेतकऱ्याला दिवाळीपूर्वी अनुदान मिळालं नाही असा त्याचा आरोप आहे। या संदर्भात अधिक माहिती अजून घेतली जात आहे, परंतु सुमारे 94 कोटी रुपये जे आहेत ते शेतकऱ्यांची केवायसी झाली नाही म्हणून अडकून पडले आहेत असा खुलासा जिल्हा प्रशासनाने केलेला आहे। आता या शेतकऱ्याची केवायसी झालेली आहे किंवा नाही याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही, परंतु तो शेतकरी मुख्य तहसील कार्यालयात आला आणि त्यावेळी त्याने एकट्यानेच घोषणाबाजी केली आणि समोर तहसीलदार यांची शासकीय गाडी उभी होती, त्याला फावड्याच्या मदतीने त्याने त्या गाडीचा समोरील काच पूर्णपणे फोडून टाकला। यामुळे त्या गाडीचं साधारणपणे 15 ते 20,000 रुपयांचं नुकसान झालं आहे। आता मुदखेड पोलीस त्यानंतर घटनास्थळी पोहोचले आणि ते पुढे काय कारवाई या व्यक्तीवरती करतात हे पाहणं महत्वाचं असणार। आपण पाहतो बच्चू कडूंची मोर्चा सुरू झाला आणि तिकडे नांदेडमध्ये एका शेतकऱ्याने तहसीलदाराची गाडी फोडलेली आहे। गाडी दिवाळी झाली आणि याच्या घोषणा देत जे आहे ते शेतकऱ्यांना गाडी फोडली। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। भाऊ, काय सांगणार? तहसीलदाराची गाडी एका शेतकऱ्यानं फोडलेली आहे। जय जवान जय किसानचा नारा दिलाय नांदेडमध्ये। आणि आता आत्महत्या करायची वेळ असेल तर ते काय असं होणारच आहे। शेतकऱ्यांना मारायचंच ठरवलं असत, प्रशासनानं जर मारायचं ठरवलं असेल, माझ्या शासनानं जर मारायचं ठरवलं असेल तर आम्ही मरल्यापेक्षा आता फोडणार आहो ना, फोडावंच लागेल। शेतकरी तो तहसीलदार कसा त्रास देतो तुम्हाला माहीत आहे। त्याला 2-2, 4-4 वर्ष केसेस चालू असतं रस्त्याच्या, कधी निर्णय लागत नाही, पैशाशिवाय न्याय भेटत नाही। आणि अशा अवस्था समोर आता शेतकरी आत्तापर्यंत सहन केलं आणि असंच जर चालू झालं तर आज एक गाडी फुटून उद्या अधिक फुटणार, एक लक्षात ठेवा। समर्थन करता शेतकऱ्याचे? बिलकुल, त्याला त्रास झाला असेल म्हणून फोडली। तो काय मूर्ख थोडा आहे? मूर्ख थोडा आहे? त्याला का फोडली विचारा ना तुम्ही। त्याला त्रास काय झाला ते पहा, फोडलेलं दिसतं पण त्याला सतावलेलं दिसलं पाहिजे ना, ते दाखवा पहिले टीव्हीवर।